मराठा सेवा संघाच्या वतीने दिनांक 9 जुलै रोजी संकटमोचन हनुमान मंदिर शंकरनगर येथे निशुल्क आर्सेनिक अल्बम 30 होमिओपॅथिक औषधी वाटप करण्यात आले। शंकरनगर गृहनिर्माण सोसायटीच्या अध्यक्षा पुष्पा काटोलकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी या भागाचे नगरसेवक शिवसेना गटनेते शिवश्री प्रशांत वानखडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। राहिलेला आहे, माझा आशीर्वाद राहिलेला आहे। आमचे कासट दादा, ताई, आई आणि सर्व या ठिकाणचे सर्व माझ्या परिवारातले सदस्य मला नेहमी प्रोत्साहन देत असतात आणि त्याच्यामुळेच हे सर्व विकास कामं होत असतात। माणूस एकटा काही करू शकत नाही, सर्व लोकांचा जर पाठिंबा असला, आशीर्वाद असला तरच तो संपूर्ण कार्य पार पाडू शकतो याचा मला विश्वास आहे। म्हणून सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आज इथे होमिओपॅथिक औषधाचं वितरण या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झालेलं आहे। रोगप्रतिकारक शक्ती वाढावी आणि केवळ कोरोनाच नाही, अनेक रोगापासून या माणसाची संरक्षण व्हावं यासाठी या कोविड-19 या आर्सेनिक अल्बम 30 या औषधाचा उपयोग आहे। या औषधाचा उपयोग सगळ्यांनी करावा अशी मी सर्वांना विनंती करतो। जी बॉटलमध्ये ज्या 5 गोळ्या आहेत त्या आपल्याला 3 दिवस घ्यायचे आहेत। हे औषध फक्त सकाळीच उपाशीपोटी आपल्याला घ्यायची आहे। याचं मार्गदर्शक डॉक्टर स्वाती पडोळे MD होमिओपॅथी आहेत। त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे। तुम्हाला काही अडचण असेल, या औषधीबद्दल तुम्हाला काही विचारायचं असेल तर या ठिकाणी एक मोबाईल नंबर दिलेला आहे। लॉकडाऊनच्या काळातही प्रशांत वानखडे यांनी या भागातल्या विकास कामांना गती दिली। यावेळी ओपन जिमचे लोकार्पण करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री अश्विन चौधरी, जिल्हा प्रवक्ता चंद्रकांत मोहिते, जिल्हा सचिव संजय ठाकरे, या परिसरातील नागरिक नारायणदास लाहोटी, हुकुमचंद कासट, ज्ञानेश्वर घोंगडे, प्रदीप सोनटक्के, कमल किशोर दरक, सुनील अग्रवाल, प्रमोद देशमुख, संजय ढोले, श्याम अग्रवाल, तुळशीराम रिठे यांची उपस्थिती होती। यावेळी 150 औषधी बॉटलचे वाटप करण्यात आले। सुरेंद्र बिसने, विदर्भ न्यूज, अमरावती।